तर बरं नो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर काल रात्री मी आलो रत्नागिरीवरून रिटर्न माझ्या घरी म्हणजे भाईंदरला, कारण सुट्टी पडलेली. मग सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो, दात बीत घासून गेलो दूध पियायला. दूध घेतला आणि दुधासोबत खाला मस्त नागोरी स्पेशल बन मस्का. इकडे दिदी वाटण्याची तयारी करत होती आणि किचनमध्ये पाणी तयारीला उकडून मग पाणी काढला साईडला बाल्डीत आणि ठेवली आपली अंडी उकडत. अंडी उकडून मी निघालो आंघोळीला. आंघोळ करून निघलो तर मी झालो एकदम खुश, कारण पप्पाने आणलेला मटण. तर पप्पा मटण साफ करत होते. इकडे आपली अंडी झालेली वाफून. अंडी कापली, सोडली, मीठ मसाला टाकला आणि घेतली रेमटवायला. तेवढा त्याला आपला गोलू होता. ते गोलू आणि तनिष्का म्हणजे माझ्या काकाची पोरं. यांच्याशी गप्पा मारून मी गेलो किचनमध्ये मटणाची तयारी व्हायला. तर पप्पा करत होते मटण. मी आता मटण होईपर्यंत काहीतरी करायला पाहिजे. मग आतमध्ये गेलो आणि शिवसोबत जायला लागलो खेळायला. तर शिव म्हणजे कोणता, आमच्या बाजूवाल्या भैयाची पोरगी. कोणाला बाय करता तू? हा, खेळता खेळता मिनीला लावली रडायला. मग तिला बिस्किट तर झाली लगेच खुश, बंडल झाली. नंतर आतमध्ये गेलो किचनमध्ये, तर पप्पा गरम मसाला टाकत होते मटणाला, फायनल टच. आता थोड्या वेळात आपलं मटण झालं रेडी. मटणचा मस्त सुगंध सुटलेला. घातली पडी आणि काढले 2-4 पीस खायला. एक बटाटा पण घेतला. बसल्या बसला पहिला काढला चरबीचा तुकडा, कारण चरबी द टेस्ट इज द बेस्ट. मग मम्मीने हाक मारली आणि गेलो जेवायला. पुढचा संध्याकाळचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो पार्ट 2 मध्ये. आत्तासाठी एवढं.